नमस्कार म्हणजे राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आज स्वामींचा प्रकट दिन। मग सकाळपासून स्वामींच्या मंदिरात लगबग चालू झाली की राव। सकाळी संजुतांच्या हस्ते अभिषेक होता आणि बाहेर महिला सेवेकऱ्यांचे वाचन चालू होते। हे सकाळचे वातावरण होते बघा, अगदी मंगलमय वातावरण झालं की सगळं। त्यानंतर प्रसाद आणि त्यानंतर प्रत्येक सेवेकरी महिलाला आणि हळदी कुंकू लावून कार्यक्रम सांगता गेला। त्या महिला सेवेकऱ्यांनी संध्याकाळी प्रसाद आहे म्हणून सांगितलं। हा महाप्रसाद 2011 पासून तरी आमच्या हातूरमध्ये चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे। यामध्ये पुरुष सेवेकरी सुद्धा आहेत आणि महिला सेवेकरी सुद्धा आहे आणि कार्यक्रम त्या पद्धतीने चांगला घडतो। म्हणजे सगळ्यांना स्वामींची सेवा करायला भेटते की राव। त्वमेव सर्व मम देवदेव जय बघा ना सगळ्यांनी सहाय्य करूया। कोल्हापूरकरांचा नमस्कार। आपण आता स्वामी समर्थ मंडळ हसूर तुम्हाला पुरुष सेवेकरी आणि महिला सेवेकऱ्यांनी वाचनचा कार्यक्रम 2 दिवस झाला आणि आजचा कार्यक्रम कसा होणार आहे सांगतील बाबा। बोला आजचा कार्यक्रम आता अभिषेक झाला। पुस्तक वाचन झाले। आता संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे। बसून आता आम्ही चर्चा करून जेवणाचे आम्ही नियोजन, प्रसादाचं मोठं संध्याकाळी असतं। 2,000-3,000 माणसं जेवतात। त्यानंतर सर्वप्रथम आळीपाळीने बसून पंक्तीने बसून सर्व लोक अति आनंदाने भोजन करत असतात। त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण किंवा काही येत नाही। असंच ही स्थापना आमची 1911 पासून आहे। तरी कार्यक्रम अगदी व्यवस्थित असते। मला वाटतं 3 कार्यक्रम आपल्या सप्ताह होते ना, 3 प्रकट दिन, पालखी सोहळा एक आणि आपला मूर्ती प्रतिष्ठापना, असे 3 कार्यक्रम अगदी इतके मोठ्या प्रमाणात होतात। पंचक्रोशीतील लोक सगळे असतात। दर गुरुवारी बाहेर गावाच्या होते पंचक्रोशीतली बरीचशी लोक आरतीला हजर असतात। यांच्या सगळ्या सहकार्याने आत्तापर्यंत आजपर्यंत परंपरा चालत आलेली आहे। त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वामींची सेवेकरी आणि त्यांचे सगळे पुरुष आणि महिला हे कार्यक्रमाला एवढे होते। बरीच एक नामस्मरण सोहळा इतका कार्यक्रम झाला, हजारो महिला उपस्थित होत्या। आज आजपर्यंत चालू झालेला कार्यक्रम इतका काही न अडथळा येता व्यवस्थित चालू आहे। परंपरागत
पिढ्यानपिढ्या चाललेला प्रकार असं चालू आहे. धन्यवाद. आज महाप्रसाद आज स्वामी प्रकट दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. भरपूर लोक हजर होतात. सर्वांना विनंती आहे की आपण हजर राहावे. नमस्कार. स्वामी समर्थ मंडळ हसूर तुम्हाला. आज 16 प्रकट दिन. आता आज हसूर तुम्हाला 16 अगदी उत्साहातच निर्माण झाला. त्यासाठी 2 दिवस कार्यक्रम आयोजित होते. ते 2 दिवसामध्ये वाचन होते, परत भजन होते, महिला भजन होते आणि कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला. आणि आज अन्नछत्राचा संध्याकाळी प्रसाद आहे. आणि आमचे मित्र भाऊ भाऊ बोलणार आहेत 1 मिनिट. समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ हसूर तुम्हाला आपल्या हसूरमध्ये याची स्थापना होऊन आता जवळ 17-18 वर्ष झालीत. या पहिल्यांदा हे मंडळ आपलं दिंडोरी प्रणित होतं, पोटोपूजन होत होतं. त्यानंतर भक्तांची संख्या जशी वाढत गेली त्या पद्धतीने हे खेडेगाव असल्यामुळे या खेडेगावात कोटीतीर्थ किंवा दिंडोरी प्रणित अक्कलकोट दिंडोरी प्रणिताची आमची आणि त्यांची ताळमेळ जुळना, त्यामुळं आम्ही मूर्ती स्थापनेचा निर्णय घेतला. गेली 12 वर्ष झाली आपल्या मंदिरात, स्वामी समर्थ मंदिरात अक्कलकोट पंढरपुरात मूर्ती तयार करून अक्कलकोटमध्ये मूर्तीचे पूजन करून अभिषेक करून 12 वर्ष झालीत. आपण स्वामी समर्थांच्या महाराजांची मूर्ती हसूरमध्ये स्थापन करून ह्या 12 वर्षामध्ये आपल्या हसूर गावापेक्षा परगावाहून भाविक भक्तांची, आसपासच्या खेडेगावातून भाविक भक्तांची पूर्ण क्षमतेने स्वामी भक्त अप्रतिम मनापासून सेवेसाठी इथं दर गुरुवारी हजर राहतात. त्या पद्धतीने जानेवारीच्या पहिल्याच मकर संक्रांतीपासून ते आपल्या दत्त जयंती डिसेंबरच्या दत्त जयंतीपर्यंत मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असते. मकर संक्रांतीला हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. त्यानंतर स्वामींना भोग अर्पण 1000 पदार्थांचा भोग अर्पण करण्याचा कार्यक्रम इथं असतो. कुंकुमार्चनचा कार्यक्रम असतो. असं विविध स्वामींची अक्कलकोट अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांची पालखी व पादुका आपल्या दर्शनासाठी हसूरच्या किंवा आसपासच्या भागातील लोकांच्या दर्शनासाठी डिसेंबर महिन्यात आपल्या इथे मुक्कामी येत होती. आता काही त्यांच्या अडचणी येत आहेत, त्यामुळे ते आपल्या गावासाठी 2 तास आपल्या सर्व भाविकांना 2 तासाच्या दर्शनासाठी येते असते. असे भाविक आता ह्या दर गुरुवारी आपल्या हसूर गावामध्ये एवढी मोठी आरती होते की पंचक्रोशीतील जवळजवळ 200 ते 300 महिला आपल्या ह्या मंदिरात स्वामींच्या दर्शनासाठी आरतीसाठी येत असतात. तसेच आपल्या गावातील ही मुले किंवा जे महिला आहेत या 3 दिवसा म्हणजे प्रकट दिन 16 गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी गुढीपाडवा आणि त्यानंतर येणारा दुसऱ्या प्रकट दिन या 3 दिवसामध्ये स्वामी समर्थ मंडळासाठी आपल्या स्वामी समर्थ सेवेकरी गावातील भरपूर सेवेकरी ह्या कार्यक्रमासाठी अत्यंत मनापासून तळमळीन स्वामींची सेवा करण्यासाठी हजर राहतात. आपल्या पहिल्या दिवशी प्रवचन पारायण असतं, सकाळी अभिषेक असतो, त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत पारायणचं वाचन होत असतं, त्यानंतर आरती होऊन त्यानंतर महिलांना प्रसाद वाटप, वाचकांना प्रसाद वाटप केला जातो. 3 दिवस कार्यक्रम सुरू होतो. प्रकट दिन हा पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येत असल्यामुळे त्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. गावातून किंवा आसपासच्या भागातील लोक या प्रसादासाठी भरपूर असा प्रतिसाद देत असतात. आपल्या मंदिराच्या स्वामी समर्थ मंदिराच्या मंडळाच्या वतीने 4000 ते 5000 लोकांचा महाप्रसाद केला जातो. त्यासाठी शिधा उल्फा लोक वर्गणी देत असतात. इच्छुक लोक आपल्या पद्धतीने कोण गुळ देतं प्रसादासाठी, तांदूळ देतं, असा मोठा प्रसाद आपल्या मंडळासाठी होत होतो. असं सगळ्यांचं सहकार्य होऊन दरवर्षी सालाबाद प्रमाणे हा कार्यक्रम पार पाडावा ही स्वामीचरणी सर्व स्वामी भक्तांना कळकळीची विनंती. मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.